नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत एम्प्रेस गार्डनमध्ये आणि ह्या एम्प्रेस गार्डनमध्ये फुलांचं प्रदर्शन आपल्या सर्वांसाठी आयोजित करण्यात आलेलं आहे। वेगवेगळ्या प्रकारची फुलं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत, त्यांची रोपं खरेदी करायला मिळणार आहेत। त्यामुळे ही संधी घालवू नका। ह्या संपूर्ण एक्झिबिशनची माहिती देण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। या एक्झिबिशन आयोजकांतर्फे या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये आपण या संपूर्ण एक्झिबिशनची माहिती घेणार आहोत। एम्प्रेस गार्डन हे ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेमार्फत सांभाळलं जातं। त्या संस्थेचा मी ऑनररी सेक्रेटरी आहे, मानद सचिव आहे आणि या सहाय्यक मानद सचिव आहेत अनुपमा बर्वे। माझं नाव सुरेश पिंगळे आणि हे प्रदर्शन 24 ते 27 जानेवारी ह्या 4 दिवसामध्ये एम्प्रेस गार्डनमध्ये भरवलं जाते। हे प्रदर्शन पश्चिम भारतातलं सगळ्यात मोठं प्रदर्शन असतं आणि ह्या प्रदर्शनाला 4 दिवसामध्ये जवळजवळ 70 ते 80 हजार लोक भेट देतात आणि ते भेट देणारे लोक केवळ पुण्यातले किंवा महाराष्ट्रातलेच नव्हे तर दक्षिण हिंदुस्थानातलं आणि उत्तर हिंदुस्थानातले दिल्लीपासूनचे लोक हे प्रदर्शन पाहण्याकरता येतात। त्याचबरोबर ह्या प्रदर्शनामध्ये पुष्कळ फुलांचे प्रकार ठेवलेले असतात। त्यामध्ये गुलाबांचे फुलांचे प्रकार असतात, त्यांच्या स्पर्धाही घेतल्या जातात आणि हे निसर्गावर प्रेम करणाऱ्या लोकांना मदत व्हावी म्हणून ही रोपं विकणे करणारे येणारे विक्रेते, नर्सरीवाले, त्याची औषधं, खतं विकणारे सगळे व्यापारी इथे आलेले असतात। मुलांना खेळण्याकरता देखील व्यवस्था केलेली असते। मुलांचे करमणूक व्हावे म्हणून जादूचे प्रयोग, गाणी, आणखी इतर काही करमणूक प्रधान असे कार्यक्रम ठेवले जातात आणि ह्या 4 दिवसामध्ये तुम्ही इथे आलात, दिवसभर थांबलात तर तुमच्या भोजनाची, खाण्याची वगैरे देखील इथे व्यवस्था केली जाते। असा हा 4 दिवस फुलांचा एक महोत्सव म्हणा किंवा मोठा एक मेळावा भरलेला असतो एम्प्रेस गार्डनमध्ये। मी अनुपमा बर्वे, मी ह्या इथे जॉईंट सेक्रेटरी म्हणून काम करते। यांनी सांगितलेल्या संस्थेमध्ये फुलांचे प्रकार मुख्य म्हणजे इथे जो फुलांचा मांडव असतो त्याच्यामध्ये गुलाब मुख्यत्वे करून असतात आणि बाहेर म्हणाल तर तिथे बाहेर सगळ्या तऱ्हेची रोपं असतात। शेवंती, डेलिया, गुलाबाचे तर सगळे प्रकार असतातच, शिवाय आसामवरून कॅक्टस, आणखीन सेक्युलंट्स आणि ऑर्किड्स येतात। तर ते मुद्दामून तिकडनं इथे स्टॉल घेतात आपल्याकडे, कारण ऑर्किड्स आपल्या इथे हल्ली बनवतात पण ओरिजिनली ऑर्किड्स थंड प्रदेशाची आहेत, तर तिकडचे ऑर्किड्स ते इकडे घेऊन येतात। आपल्या इथल्या प्रेक्षकांना ते बघायला तरी मिळतात निदान की खरी ऑर्किड्स कशी असतात थंड प्रदेशातली। आणखी स्टॉल्स जे असतात ना, तर 80 स्टॉल्स आहेत आमचे। याच्यामध्ये सगळं रोपांना लागणारं, रोप घेतल्यापासून माती, कुंडी, खतं, औषधं, हे सगळं काही इथे एक घेतल्यावरती सगळं खरेदी करायला इथे स्टॉल्स आहेत आणि खाण्यापिण्याचे 15 स्टॉल्स असतात। त्यामुळे लोकांना एकदा आत शिरल्यावरती एक 4-5 तास इथे घालवायला काहीच हरकत नाही। त्या असे येतातही लोक, फॅमिलीजच्या फॅमिलीज येताना आम्ही बघतो। मध्ये मध्ये या सिनियर सिटीजन्सना बसायला वगैरे बाग ठेवलेले असतात, खुर्च्या असतात, त्यामुळे एकंदर बरोबर। तसंच आमच्याकडे व्हीलचेअरची पण सोय, 4 व्हीलचेअर्स ठेवलेले असतात। काही नाममात्र शुल्क घेऊन आम्ही त्या ठराविक तासांकरता उपलब्ध करून देतो। एम्प्रेस गार्डन येथील पुष्प प्रदर्शन 24 जानेवारी ह्या रोजी सुरू होईल 12:30 वाजता आणि ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चालत राहील। त्यानंतर 25, 26 आणि 27 सकाळी 9 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत प्रदर्शन उघडं राहील
आणि 27 तारखेला प्रदर्शनाचा बक्षीस समारंभ सायंकाळी 6 वाजता आहे. यासाठी प्रवेश शुल्क आहे काही? प्रवेश शुल्क आहे किती असेल? 60 रुपये. उद्या दिनांक 12 जानेवारी रोजी मुलांच्या चित्रकला स्पर्धा आणि हस्ताक्षर स्पर्धा असतात आणि त्याकरता जवळजवळ 800 ते 1000 विद्यार्थी या इथे प्रदर्शनाकरता आलेले असतात. मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्या आणि अपडेटसाठी आमचं बातमी.in हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.